उष्टा
विशारद हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज सटले आणि संगीत विशारद हरिभक्तीपरायण महादेव महाराज घुंगरड
पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी, करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान. आली द्यावी डाई धावे वळती मागे गाई, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. हरी चरण संतांचे, हरी चरण संतांचे, दुसरी चरण संतांचे. केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान देवा. मस्तक माझा पायावरी आभार करी संतांचा, वार करी संतांचा, आभार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी आभार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून नामचिंतनाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल हो, हा अभंग काला या प्रकरणातील आहे. प्रसंग ही काल्याचा आहे. या ठिकाणी गेले 8 दिवसापासून सुरू असलेला हा महान उत्सव अशा प्रकारचा भगवंताच्या सेवेचं हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आणि या उत्सवाची आज सांगत आहे. तुमच्या मनामध्ये ही शंका आली असेल की हे मॉडेल कसं काय उभं राहिलं इथं. कारण पत्रिकेवर नाव दुसरे, तुम्ही सगळे अपेक्षाही त्यांच्यात श्रवणाची करून आलेले होते. पण काय आले म्हण एक प्रमाणच आहे, आले जनार्दनाची मना तेथे कोणाचे चाले ना. आता तर माझंही काही चाललं नाही तर तुमचं तरी काय चालणार आहे.
शेवगावजवळ काल्याची सेवा होती. आम्ही ऊन जास्त होत आहे म्हणून त्यांना लवकर करायची सांगितली. 8:30 ते 10 तिथं सेवा केली. संध्याकाळी इकडं परभणीकडं जायचं आहे. कीर्तन नाही आहे, उद्या कीर्तन आहे. कीर्तन होतही नाही मला प्रवास करून. म्हणलं बाबांचा सोहळा पाहावा म्हणून आम्ही पाहण्याकरता आलो होतो. मग ते हे गळ्यात बसल्या. मला बाबांचं कीर्तन ऐकायचं होतं, बघायचं होतं हे सगळं डोळ्यांनी. आम्ही मागे अपेक्षा केली होती की बा तुम्हाला एवढा मोठा उत्सव आहे, एवढा समाज एकत्र येतो आणि नामचिंतन नाही चालत, नुसतंच बोर्डावर अखंड. प्रत्यक्षात सखंड बी नाही. तेव्हा धर्माची, उपासनेची, साधनेची ही व्यासपीठ आहेत गड. म्हणजे अनेक गावं या गडाशी संलग्न आहेत. श्रद्धा आहे सगळ्यांच्या. समाजाला कुठं न्यायचं हे गडकऱ्यांच्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून मी प्रार्थना केली होती, विनंती केली होती, माझ्या भाषेत केली असेल. पण आमच्या जनार्दन महाराजांनी मनावर घेतलं ते आणि मला सांगितलं की तुम्ही सांगितलंय म्हणून आम्ही नामचिंतन चालू केलंय अखंड. तुम्हाला यायला पाहिजे आता. ते कोण जुन्या गावची कंपनी आलेली आहेत, गावाला जाऊन सांगा म्हणा ते वाद्य बंद करा म्हणा, कीर्तन सुरू झाले, डीजे बंद करा, डीजे बंद करा आणि शांती तिने म्हणा त्यांना. पश्चिम साईडून या म्हणा, गावाला कोणतरी जा तिकडं. बाबांची आज्ञा झाली आणि बाबांच्या पेक्षाही पांडुरंगाच्याच मनात होतं असं काही घडवलं. आम्हाला तसं पलीकडून जायचं होतं, इकडून जाऊ बा. प्रत्येक पाहायला काय हरकत आहे. इथं आल्यावर बाबाने आग्रह केला अर्धा तास करा म्हणे. त्यांना माहिती कीर्तन अर्धा तास होतच नसतं. एकदा हे उभं राहिलं की मग काही लवकर सोडित नाही, त्याला माहीत होतं. देवाची इच्छा समजून, कारण मलाही शक्यता नाही पुढं मी कार्यक्रम करू शकतो. हे झालेलं आहे, शुगरने आतून पोखरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं इच्छा पण राहिली नाही कुठं काही बोलायची. विठ्ठल विठ्ठल राहिलेलं आयुष्य मस्त नामचिंतनात जावं. ही इच्छा आहे. बस झालं फिरायचं. दमदार ते बसा बसा थोडस बसा. 50 वर्षापासून तेच केलं आता. पण आता काय आहे, मी पहिल्यांदाच म्हणलो ना, आली जनार्दनाची मना. त्याच्या मनात आल्यावर आपलं तरी काय चालणार आहे. ठीक आहे, आता उभं राहिलेलो आहे. अभंग आहे, नामचिंतनाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारा. आणि आपण सगळे लक्ष देऊन ऐकाल ही अपेक्षा करतोय. तुम्ही नाही ऐकलं की मला शिव्या द्यायची सवय आहे. स्पष्ट सांगू. बरं, मला काही घेणं नाही तुमचं, काही घ्यायचं नाही तुमच्याकडून. तुम्हाला माहिती मी हारसुद्धा बुक्कासुद्धा स्वीकारलेला नाही. त्याच्यामुळं मग विठाला वेदामध्ये, गीतेमध्ये भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे.
श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञास् ज्ञान यज्ञ हा परंतप. ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे. व्यवहारामध्ये सुद्धा ज्ञान महत्वाचं मानलं जातं. तुम्हाला काय वाटतं, कलेक्टर जास्त काम करतो का खडे फोडणारा जास्त काम करतो? शारीरिक कष्ट कोणाला असतं? खडे फोडणाऱ्याला असतं. आणि पगार कोणाला जास्त असतो? ज्ञानाला श्रेष्ठत्व लौकिकातही आहे आणि ज्ञान श्रेष्ठ आहे असं अध्यात्माच्या ग्रंथामध्येही प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानाला विहंगम मार्ग म्हटलेलं आहे. विहंगम, विहंगम शब्दाचा अर्थ पक्षाचा मार्ग आहे. जसं आंब्याला पाड लागलेला आहे आणि आंब्याखाली आंबा पाडाचा मिळावा अशी अपेक्षा करणारे दोन घटक आहेत. एक माणूस उभा आहे आणि दुसरा पक्षी आहे. दोघंही वर झाडाकडे पाहत आहेत. दोघांची नजर एका पिकलेल्या आंब्यावर पडलेली आहे एकाच वेळेला. दोघांनाही तो हवा आहे. दोघंही तो मिळवण्याकरता निघालेले आहेत. लवकर कोण जाईल? पक्षी. पक्षी त्याला काय महाराज घेर टाकला की भिडला लगेच. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे तैसा. सांगे नर केवी तैसा पावे वेगा. मनुष्य एवढ्या वेगात जाईल? जाणार नाही असं नाही, पण तेवढ्या वेगात जाणार नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित पावे. त्याला वेळ लागेल. तसं ज्ञान मार्ग म्हणजे विहंगम मार्ग आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम इथे शास्त्रीय ती डिंडिमा. उपासना मार्ग आहे, योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. या मार्गानेही मनुष्य तिथपर्यंत जातो, पण एवढ्या वेगात जात नाही. हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं पूर्वीच्या जुन्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. पण तुकाराम महाराजांनी या सिद्धांताच्या विरोधामध्ये या विठ्ठल विठ्ठल विठला 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 मुकुट मणि हरी भक्ती. तुका म्हणे मुकुट मणि हरी भक्ती. म्हणे मुकुट मणि हरी भक्ती. तुका म्हणे मुकुट मणि हरी भक्ती. आणि कविशाची आरती
तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती, सगळ्या साधनाची मुकुटमणी भगवत भक्ती आहे. देव सांगतात ज्ञान यज्ञ हा परंतप, ज्ञानरूपी साधन श्रेष्ठ आहे. आणि देवाचे भक्त सांगतात, तुकोबाराय सांगतात भक्ती श्रेष्ठ आहे. आली का पंचायत? नवरा बायकोतच भांडणं ना. देव वेगळं सांगतोय आणि देवाचे भक्त तुकोबाराय वेगळं सांगतात. काय असतं, पाणी ज्या दिशेला वाहतंय त्या दिशेला पोहत जायचं असलं तर तरासच नाही राहत महाराज. हातपाय सुद्धा त्याला हलवावं लागत नाही, असं पसरला तरी आपोआप जातो. पण पाण्याच्या विरुद्ध दिशेला जर पोहायचं असलं तर पट्टीचा पोहणार असला तरी सरळ नाही, जसं असं तिरका 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 जात राहत. शास्त्राच्या भगवंताच्या विरुद्ध अशा प्रकारचं विधान तुकोबारायांनी केलेलं आहे, तर मग ते सिद्ध करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आली. सगळ्यांनी विचारलं महाराज तुम्ही असं कसं काय म्हटले, भक्ती श्रेष्ठ आहे असं कसं काय म्हटले? ते म्हणे आहे म्हणून म्हटलो. पण त्यांनी तर ज्ञान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याने केव्हा भक्ती केली? ज्याने भक्ती केलेली आहे त्याला समजेल ना भक्ती कशी आहे ती. त्याने भक्तीच केलेली नाही त्याला काय सांगता येणार आहे? महाराज पण आता ही लय मोठ्याच्या विरोधात तुम्ही बोलायला लागले. आम्हाला सवयच आहे मोठ्याच्या विरोधात बोलायची. मोठे चुकत असल्यावर काय अडचण आहे? मोठ्याच्या विरोधात बोलायला काय घाबरायचे तरी? जर मोठे चुकत असले तर विठ्ठल विठ्ठल कसं श्रेष्ठ आहे? अनेक कारण सांगितले महाराज. ज्ञान तात्काळ मुक्त करतं हे खरं आहे, पण कोणालाही नाही मुक्त करू शकत. ज्ञानापर्यंत जाण्याकरता पहिल्यांदा इतर साधनांनी मलविक्षेप दूर करावा लागतो. त्याच्या ठिकाणी विवेक वैराग्य प्राप्त असावं लागतं. हे सगळं असल्यावर मग अशा प्रकारचं ते ज्ञान आपलं काम करतं. भक्तीचं तसं नाही आहे. भक्ती ती मुळापासून त्याला उपटते, अगदी आथापासून त्याला घेऊन चालते आणि इतीपर्यंत. व्याली वाढविले निजपदी निजविले, निजपदी निजविले, निजपदी निजविले. व्याली वाढविले निजपदी निजविले, निजपदी निजविले, निजपदी निजविले. व्याली वाढविले निजपदी निजविले, माझे हरिकथा माऊली नव्हे अनेकाशी पांगिली. स्वतंत्र विचार आहे. आपण त्या विचारात गुंतलो तर मग अभंग तसाच राहील. पण तुकाराम महाराजांनी सरळ तुम्हाला बघायचं का भक्ती कशी श्रेष्ठ आहे? हे पहा, भक्ती करणारा ज्ञानाने काय होतो? जीव मुक्त होतो. बरोबर आहे ना? भक्तीने जीव मुक्त होतो. नामचिंतनाने ही मोक्ष प्राप्त होतो. मुखी नाम हाती मोक्ष. तुकोबाराय म्हणतात कोणी काही साधना केली असतील, मी या कीर्तनाशिवाय नामाशिवाय दुसरं कोणतं साधन केलं नाही. कोणी काही तरी केली आचरणे मज या कीर्तने विन नाही. आणि या कीर्तनाने आम्ही दुःख रहित अशा प्रकार झालो, मुक्त झालो. अर्थात मुक्ती ठीक आहे ज्ञानाने झाले असेल, पण साधन प्राधान्याने आम्ही नामचिंतनाचंच केलं. एक गावी आम्ही आणि कपे नाकाम नाही आता. पण नामाचा दुसरा फायदा हा आहे
भक्तीचा दुसरा फायदा हा आहे, कथेचा दुसरा फायदा हा आहे, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, कीर्तनी ही काया ब्रह्मभूत होतसे, पण भाग्य तरी ऋणी देव ऐसा. दुसरं भाग्य तयार होतं. देवासारखा सत्ताधारी माणूस ऋणी बनतो, ऋणी पाईक होतो. भक्ती करणाराचा दास बनतो, दास्य करी दासाची. वेडा होतो भक्ती करणाऱ्या करता वेडा. वेडा झाला 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 सावला भक्ती केला सावला भक्ती सावला भक्ती सावला भक्ती सावला भक्ती वेडा झाला देवाबद्दल म्हटलेलं आहे. ज्याच्या संकल्पाने जगत निर्माण होतं, जो जगाचं पालन करतोय. येतो वा यमाने भूताने जायंते येणं जाताने जेवंते यत प्रयत्न विशांती, असं श्रुतीने ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या देवाविषयी तुकोबाराय म्हणतात की हा भक्तीने काय होतो, वेडा बनतो. वेडा म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम होतो म्हणून नाही वेडा होत, भक्तीने अशा प्रकारचा तो वेडा बनतो. कसं काय हो तुम्ही अशा प्रकारचं विधान करता, तुम्हाला बघायचं आहे? बघायचं. चला म्हटले, चला. गेलेत बरोबर. कुठे गेलेले आहेत? ज्या ठिकाणी गोपाळाबरोबर भगवान गाई चारत होते आणि गोपाळाबरोबर जेवण करत होते. काला चालू होता. तुकोबारीने पाहिलं. तो जो ज्याच्या डोक्यावर मोर मुकुट आहे तो कोण आहे माहिती आहे? हो म्हटले, साक्षात परमात्मा आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं, स्वतः भगवान आहेत. म्हणून गीतेमध्ये कृष्ण उवाच नाही आहे, श्री भगवान उवाच. भगवान आहे भगवान. ठीक आहे, बघा पुढं. काला चालू होता महाराज. भगवान सगळ्या गोपाळाला काला वाटत होते. ज्याला काला मिळाला त्याला खूप आनंद होत होता. आनंदाने तो काला तोंडात टाकत होता. तोंडात टाकून चावत होता आणि चावत असताना त्याची लाळ सगळी त्या घासामध्ये मिसळलेली आहे. आता काय करायचं? गिळायचं. एवढ्याच कृष्ण ए थांब थांब आकर आकर आकर. त्याला वाटलं काय म्हणजे आ केलं की त्याच्या तोंडातला तो लाळ मिश्रित अशा प्रकारचा घास भगवंताने घ्यावा आणि आपल्या तोंडात टाकावा. पाहता गवाळे पाहता गवाळे
उष्ट ते खावे धनीवरी. ज्यांचं उष्ट खात होता कोण होते ते? मंत्री नाही, अधिकारी नाही, शास्त्री नाही, गडकरी नाही, कीर्तनकार नाही, विद्वान नाही. आता गायक नाही, पकवाजे नाही हे सांगायची काय गरज आहे का? ज्यांचं देव उष्ट खात होता ते कोण होते? तुकोबाराय म्हणतात, जसं वरून वरून पाहिलं तर पाहता गोवळी. गाई राखणारी पोरं, गाई वळणारी अशा प्रकारची पोरं नाही का? शाळेत जाणारी पोरं, त्यातली त्यात पुन्हा इंग्लिश मीडियममध्ये जाणारी पोरं आणि गाई राखणारी पोरं, असं जर दोन एकामेकाच्या समोर उभं केले ना, शाळेत जाणारी पोरं ते आंघोळ केलेली असते, हिंदूच्या अवलादीची असेल तर त्याच्या आईनं गंध लावलेला असतो, नाही तर नुसताच फुफुटा. विशिष्ट अशा प्रकारचा पोशाख असतो. ते काही टाळकरी नाही राहत ना. शाळेत एवढी एवढी पोरं पण बरोबर एकच ड्रेस राहतो. आमचे पाहता ते उगं तरी आपला आमचा धाक असल्यामुळं आज जरा बरे दिसते. विठाला विठाला नाही तर भारताचा नकाशा. शाळेत जाणारं वर्ग गोंडस राहतं, केस व्यवस्थित विंचरलेले असतात, ते मग पिशवी पट्टा फास फास लावलेला असतो, काय म्हणते ना, टाय 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 ते लावलेला असं छान वाटतं ना. पायात मोजे असतात, बुट असतो, चालतं हे. आणि गुरं राखणारं पोरगं घ्या पुढं, गुरं राखणारं, अरे बाप 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 बाप, त्याला पट्टान फिट्टा कशाचा महाराज, नाडी बी नसते त्याच्या चड्डीला, नाडी सुद्धा नाही, करदुड्याला खवतं ते. ते खवताना काय एकीकडे जास्त खवलं जातं आणि एकीकडे ढिल्लं झालं का, जसं हेल कल्लेली गाडी कशी चालते, पाठीमाग दोन्ही बाजूला ठिगळं म्हणजे असं फाटलेलं असतं, जसं काय माग दिवे लावलेले. टाय आणि ते आंघोळ आणि पावडर काही संबंध नाही. गेले शेतात का घुसले एकदा डोहामध्ये की 2-2-3-3 तास तिथंच पाहुणार, म्हणजे असे मंजन लावत असतील आणि ते ज्याला वांती होत नाही त्याने गोळ्या घेण्यापेक्षा त्याच्या तोंडाजवळ नाक न्यायचं, भडकलंच पाहिजे. आता बरे झाले म्हणा, पहिले म्हणणारेचे बी असेच होते म्हणा, लय घाणं. पहिलं काय व्हायचं, ते कीर्तनकाराजवळ यायचे, पाठ नसायची, काय सगळा आतला दुधुकार. अशा प्रकारची ती गायी राखणारी पोरं. आणि हा परमात्मा त्यांचं काय खातोय, उष्ट खात. काय वाटतं तुम्हाला, हा वेडेपणा नाही वाटत? गवळीयाची ताक फिरे कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली, गवळीयाची ताक फिरे कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली, गवळीयाची ताक फिरे, गवळीयाची ताक फिरे कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली.
मामाची पोरं काय चांगले होते, काय वर्तन त्यांचं चांगलं होतं, कपडे चांगले होते. काही नाही एवढा त्यांचा छंद देवा महाराज. का प्रश्न असा आहे की या देवाचं असे, त्याला जर एखादी वस्तू अर्पण करायची असेल महाराज ती अग्नीच्या माध्यमातून अर्पण करावी लागते. विष्णवे स्वाहा. कारण अग्नीला अजून एक नाव आहे पावक. पावक शब्दाचा अर्थ पावन करणारा. अग्नीत वस्तू झाली की ती काय होते, शुद्ध होते. म्हणून जे द्यायचं ते बी लसणाच्या फोडण्या दिलेल्या भाज्या नाही टाकायच्या. यज्ञामध्ये लसूण नाही चालत. याला वारकरी कसे कवा सुधारायचे काय माहिती बा. लयच बाजून येडगडपण आहे वागण्यामध्ये. देवाची भक्ती करतात, गळ्यात माळ आहे तेवढं चांगलं आहे म्हणा. अंडे नाही खात पण कांदे लसणं खातात. गोपाळाचं भगवान उष्ट का खात होते? असं काय होतं गोपाळाजवळ जे दुसऱ्या जवळ नाही, आणि ज्याच्यामुळं देव त्यांच्यावर एवढा फिदा झाला होता की त्यांचं उष्ट खात होता. काय होतं? करीत नामाचे चिंतन, करीत नामाचे चिंतन, मला माहिती आहे इथं तुम्ही फार पैशावाले आहेत, गरम झालेलं सगळं खाली नोटाचे बंडल असल्यामुळं. पण देव तुमचं उष्ट काय ह्याचं असं लांबून बी पाहत नाही. मग गोपाळाचंच उष्ट का खात होता? महाराज गोपाळ देवाला जे आवडतं ते करत होते. काय आवडतं देवाला? आवडे देवासी, आवड देवासी तो ऐका नामाचा उच्चार रात्रंदिव, हे नामाचा उच्चार ज्यांच्या जवळ देव अशा प्रकारचा सगोर
निर्गुण स्वरूपामध्ये राहिलेला आहे. 36 वर्ष ज्यांच्याकडे देवाने कामं केली, कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे. नाथ महाराज सांगतात देवाला काय आवडतं तो प्रकार आहे का? काय आवडतं महाराज? नामाचा उच्चार. कधी मधी नाही, रात्रंदिवस देवाचा उच्चार केलेला आवडतो. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी महाराज भगवंताला आवडणारा अशा प्रकारचं हे माध्यम आहे, त्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहामध्ये अखंड हरिनाम असलंच पाहिजे. बाकीच्या गोष्टी कमी जास्त असल्या चालतील, नामस्मरणात खंड नाही पडता कामा. ठीक आहे, माणसं बदलून का होत नाही, पण नामस्मरण अखंड अखंड. दिन रजनी हाची धंदा गोविंदा ते पवाडे, गोविंदा ते पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदा ते दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अखंड नामस्मरण केलेलं आवडतं. म्हणून महाराज भाग्यवंत कोण हा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला आणि तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही भाग्यवंत कोणाला म्हणता? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही म्हणल्यामुळं जर कोणी भाग्यवंत होत असेल तर आम्ही सगळ्या जगाला भाग्यवंत म्हणायला तयार आहे. पण उपयोग काय आहे? उपयोग काय आहे? आई आपल्या मुलाला म्हणत असते, माझा राजा कुठे गेला? गेला खडी फोडायला. आपण म्हणून कोणी भाग्यवंत नाही होत ना. भाग्यवंत जो आहे त्याला आम्ही भाग्यवंत म्हणतो. असा कोण आहे भाग्यवंत म्हणून शरण गेले पंढरीराया का? तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारक जो आहे तो भाग्यवंत आहे. कारण नामाने दुःखातून मुक्ती होते, नामाने जन्म मरणाच्या पलीकडे जातो महाराज, बाकीच्या कशाने जात नाही. या गोपाळांचा हा विशेष होता. वयाने लहान होते, परिस्थितीने लहान होते, जातीने अशा प्रकारचे लहान होते, सगळ्या दृष्टीनं लहान होते, पण साधन महान करत होते. बाकीच्या दृष्टीनं महान असतात आणि साधनं नीच असतात. काय करत होते? करीती नामाचे चिंतन. नामचिंतन करत होते. गोपाळ नामचिंतन करत होते. मग तिथं वाजवायला कोण होता? वाजवायला असलाच पाहिजे असं नाहीये. असला तर बराच आहे, त्याच्यातले त्याच्यात चांगला वाजवणारा असला तर बराच आहे, पण पाहिजेच असं काही नाही. असला तर ठीक आहे. बरेच तिथं पकवाज तरी कुठं होता? त्यांचा पकवाज असा होता की त्याची शाई कधीच पडत नव्हती. करोनिया टिरी आपल्या मांदळा वाजविती टाळ. दगडाचे दगड घ्यायचे आणि एकामेकावर हाणायची, पण नामस्मरण करायची, कृष्णाचं नामचिंतन करायचे, देहभाव विसरून जायचे नामामध्ये. आणि त्याच्यामुळं देव एवढा त्यांच्यावर फिदा झालेला होता, एवढा प्रसन्न झालेला, काहीही करायची त्याची तयारी होती. करीती नामाचे चिंतन. नामचिंतन करायचे आणि चिंतन करता करता कृष्णाचं ध्यान करायचे. गडी कान्होबाचे ध्यान. गडी कान्होबाचे ध्यान, नामाचे चिंतन करीती. अशा प्रकारचा त्याचा अन्वय. नामचिंतन करायचे, नामचिंतन. आणि मग एवढे भगवान महाराज खूप बोलत होते. दुसरे त्याला बोलवायचे, आणि के बोलावी ती थोर थोर. मला नाही आवडत भगवान म्हणतात. लय लोक मला बोलतात, मला नाही त्यांच्याकडे जावं वाटत. मला तुमची सवय लागलेली आहे, तुमची मजा लागली सवय. ठाईचे नवे नहो गडी. आणि मग पोराने जे सांगितलं ते करावं लागत होतं महाराज त्याला. पहिल्यांदा काय व्हायचं, ज्याच्यावर डाव आलेला आहे त्याने वळती करायची. डाव हारला, सगळ्याच्या गायी ओळायच्या जाऊन.
चरत चरत लांब जायच्या, मग त्या एकत्र आणायच्या. पण मला ह्यो कधी डाव हारतच नव्हता, कारण त्याला खेळता येत होतं ना. खेळत नव्हता असं नाही, फार खेळायचा. त्याच्या इतकं कुणीच खेळलं नाही महाराज. गोप्या भला खेळिया माझी एक गोप्या भला. आता आता आहे ना, तुम्ही प्रमाण म्हणूच नका. यादवाचा पोर एक गोप्या भला का बहुतच खेळ खेळला रे, लहान थोरा अवघी मारिली खेळाची मोड गेला रे. चांगला खेळत होता, पण त्याच्यामुळे डाव येत नव्हता. पोरांना वाटायचं साला आपल्यावर डाव येतो पण याच्यावर कसं काय येत नाही. लबाडी करतो, मग लबाडी करतो. आपला पडला की मग म्हणतात त्या ह्याच्यामध्ये घोटाळा आहे. विठाला आपल्याने नीट झक मारली नाही ते नाही सांगत. खरं तर आपल्या उणीवा शोधाव्या, आपण कुठं कमी पडलो हे पाहावं. आणि तो कमी भाग आहे, न्यून भाग आहे, अपूर्ण भाग आहे, तो दूर करण्याचा काय करायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मी त्यांचं नाही सांगत, आपल्या आपल्याचं सांगतो वारकऱ्यातलं. चला काय सांगत होतो मी, खेळ 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 खेळामध्ये हा. मग त्याने सांगा नाही नाही हल्लाबड्या करतोय. मग एक दिवशी तर पोरांनी ठरवलं याला खेळातच घ्यायचं नाही. तुला नाही खेळायला, याला खेळायचं घ्यायचं. म्हणजे काकुल देतो हरी क्षणभरी निवडीत. अरे कार तुम्ही मला का बरं खेळता येत नाही. ते म्हणे तुझ्यावर डाव कसं काय येत नाही. आता डाव कसं येत नाही, तो मला खेळता येत नाही, त्याला मी काय करू. हा खेळता येत नाही म्हणजे काय डाव येत नसतो असं थोडंच आहे. तुला जर आमच्याबरोबर खेळायचं असेल तर आम्हाला आमचं मान्य तुला करावं लागेल. म्हणलं काय तुमचं मान्य आहे. ते हरल्याने डाव द्यायचा असं नाही, मग प्रत्येकाने नंबरावर डाव द्यायचा. त्यांनी नंबर लावले आणि मग जेव्हा याचा नंबर येईल त्यावेळेला नाही हरला तरी हा डाव द्यायचा. कळतंय नाही तुमचं का. मला वाटतं माझं वय झाल्यामुळं मला ऐकू येत नाही काय. एवढा नका ना वाढू आवाज. आता माहीत झालं तुमचा चांगला आवाज आहे, इतका नाही का काय म्हणतात शब्द तर लोकांना आठवायला पाहिजे. थोडे कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा. आवाज थोडा कमी करा. आता परत कमी आहे. विठाला विठ्ठला याचा नंबर आला की आणि डाव द्यायचा. डाव द्यायचं म्हणजे काय करायचं, सगळ्याच्या गायी वळून आणायच्या. धावे वळत्या मागे, गायी गायी वळत्या मागे, धावे नाही का, वळत्या गायी धावे घरा, अमुच्या करी येर धारा, नाव घेता तो जवळी, बहु भला कानो बळी. अशा प्रकारे त्यांच्या गायी वळण्याकरता धावायचा. आणि एवढंच नाही, जो ब्रह्मादिकाला काला मिळत नाही, महाराज नामचिंतन करणाऱ्या भाविका करता भगवान काला एके ठाई काला, एके ठाई काला, एके ठाई काला.
बसलेली माणसं म्हणत नाही? पद्धत नाही का इकडं पुंडलिक वरती म्हणायची? आहे ना? काय अडचण काय आहे तुम्हाला? सुतक पडलेलं आहे? उशीर झालाय जेवायला हे मलाही मान्य आहे, पण सकाळी गिळलं असेलच ना. इतकं लोक पुंडलिक वरती म्हणणे, सगळे पुंडलिक वरती म्हणा. बाबा बसलेले समोर सगळे पुंडलिक. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आमचे जनार्दन महाराज बोलत नाही, त्याचा तुम्ही गैरफायदा नका घेऊ. हा, ते बोलत नाही म्हणूनच त्याने मला उभं केलेलं आहे. असं देव भक्ता करता काला काला करतात. काय विशेष आहे या काल्यामध्ये? महाराज आज काल्याचं कीर्तन आहे. संत वाङ्मयामध्ये आपण जर संतांची अभंग प्रमाणं पाहिली तर लक्षात येतं काल्याचा काय विशेष आहे. हा काला स्वर्गात नाही, याच्यात विशेष नाही, वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही